अक्षय दाडवे. तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला डे 3 मध्ये आपला कंटेंट शूट केलेला होता, तर तो बघायला भेटणार आहे. आणि मी आज घरापासूनच आपल्या ब्लॉगला सुरुवात करते. तर असा वाटला लुक माझा नक्की कमेंट करून सांगा. आणि आजच्या डेमध्ये काय काय होतं ते बघायला भेटेल तुम्हाला ब्लॉगमध्ये, तर नक्की बनून राहा ब्लॉगमध्ये. तर भेट. आम्ही आलो साहिलच्या इथे. आज आमचा डे 3रा आहे. आणि हा इथं अजून चड्ड्या बिड्ड्या सुकत घालतोय. टाय डे आणि साडी डे आहे. त्या कपडे घाल लवकर. सगळं झालं, अजून निघाला नाही. तर आता मी निघतो. बघूया आजचा ब्लॉग कसा होतो ते. ब्लॉगमध्ये बनून राहा. तुम्हाला इंट्रो तर मी घरीच दिला आहे, पण आत्ता खरा ब्लॉग चालू होणार आहे. तर ब्लॉगमध्ये बनून राहा. आजच्या ब्लॉगमध्ये बघूया काय होतं ते. बघा चॉकलेट बा आजचा. आता आम्ही कॉलेजला जात आहोत. आमच्या कॉलेजला कसं आहे कमेंटमध्ये सांगा. आणि शुभ सकाळ मला पण. चला आता आम्ही जातो आहे कॉलेजला. भेटू नंतर. सगळ्यात सापडी म्हणजे लंबूळ का माणूस आता शूटला उभा राहिलाय. बघा बघा, हा इथे जय आहे, हा ओम आहे, आणि मी इथं आहे तुषार. कर तुषार. काही फोटोग्राफर आणलेला आहे मी, प्लस आम्ही आहोत. तर तुषार चांगलं काहीतरी पोच दे ना मी याला आज. काहीच तर आमचा दुसरा शूट चालू झाला, म्हणजे शूट तोच आहे, फक्त आम्ही इथं वरच्या लोकेशनवरती आलो आहे. फोटोग्राफर पण तोच आहे आणि आम्ही सुद्धा तेच आहे. तर तुषार तुझा आता कुठला पोज आठवतो सांग जरा. मला तरी आता होत्या त्या आठवल्या, त्या आता संपल्या. आता बघूया आयडियानुसार. आणि जयच्या आणि या ओमचा पोज बघा. तर गाईस आता फोटोशूट चालू आहे. फक्त कमेंट करून आम्हाला नक्की सांगा की कोणत्या पोज मारायच्या. आमच्याकडे एक लेन्स नाही आहे, कारण की ती लेन्स आमच्या आणायची राहिली. 85mm लेन्स पाहिजे होती आम्हाला, ती भेटली नाही आम्हाला. तर पण ओके. तर बघ ना मोबाईलला. सुपरमॅन फोटोग्राफर दाखवतो हो का. आणि पोज देतोय बघा कोण, तुषार. तुझा पोज दे जरा, ब्रँडेड पोज दे. ब्रँडेड बघा. असं तुमच्याकडे जर असेल ना कोण पोज देणारा माणूस, तर नक्की त्याला टॅग करा. समोर बघ ना, इकडे कुठं. हां सर्व लय यायचं चालायचं आता. काय करतोय, कधी तर काढतोय माणूस इथे उभा राहणारा. जीव सोडेल पुण्यात या. आलाय जयचं पार्सल. तर बघूया पार्सल मध्ये काय आहे. कॅमेरा पकड, त्याचा डोक्याला ताप आहे, तो पडला बिडला तर मागून फोन ना, तो क्युअर राहील. काय होतं त्यांनी सांगितलं, गालीमध्ये ना, गालीमध्ये ना. सॉरी ब्रो, सॉरी. असं महत्वाचं आहे. पोरींचं काहीतरी दिसतंय. ओ माय गॉड, ये क्या है? काय आहे? बांगड्या, चष्मा आहे. अरे तो मसाजचा नाही, पहिलं ते मोर पडू दे. अरे तो मानव ठेवून नाही, गुळगुत होतो तो. हा पकड ना, बॅग पकड. कुणी मागवलाय काय पण आपला. काय होतं याच्यात? किती रुपयाचा तो? व्हायब्रेट होती, स्पीड असेल अजून. आपलं चाललंय इथे कनेक्शन, फोटो घ्यायचं. तर थोड्या वेळामध्ये आपण फोटो घेऊ. आणि आज आपण कॉलेजला गेलो नाही, तर कॉलेजला जाऊया, बघूया. जातोय
जाऊन बघून येऊ काय मी काय जातो विषय. घरात कॅमेरा देतो मी. ठीक आहे. तर आता मी कॉलेजला जाणार आहे आणि तुषार ओम आणि जे जाणार आहेत घरी त्यांच्या मॅचला. तोपर्यंत आपण फोटो बघूया, फोटो घेतो तोपर्यंत. तर गाईस ब्लॉग तुम्हाला कसा वाटतं नक्की सांगा, कारण की आजच्या ब्लॉगमध्ये फोटोग्राफी कंटेंट आहे. तर त्या विषयावरतीच तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार. तर ब्लॉग नक्की बघा. कॉलेजमधला आज व्ह्यू दाखवायला भेटला नाही तर जाऊ तिथे आपण. आमचा शूट वगैरे झालेला आहे आणि आता चालू आहे कॉलेजला. कॉलेजचा माहोल कसा आहे ते चेक करूया आणि आजचा ब्लॉग नक्कीच बघा, कारण की दोन्ही तरफचा आहे, तिकडचा पण आहे तिकडचा पण आहे. तर ब्लॉगमध्ये नक्की बघून राहा आणि ब्लॉगमध्ये मला काय आवडते ते नक्की मला कमेंट करून सांगा. आता चाललं आहे आम्ही कॉलेजला, बघूया कधी यावं. आता चाललो आहे आतमध्ये कॉलेजमध्ये. तर बघूया आज कॉलेजमध्ये मला वाटतं आहे फॅशन शो चालू आहे. तर बघूया फॅशन शोमध्ये कोण कोण पार्टिसिपेट केलं आणि काय काय फॅशन शोमध्ये दाखवतात ते. आपण आयुष्यात चांगल्या गोष्टी लक्षात ठेवतो, पण आपण वाईट केलेल्या गोष्टी कधीच लक्षात ठेवत नाही. आणि या प्रश्नाने माझ्या आयुष्यातले सगळे जे रिग्रेट आहेत ते माझ्या समोर आणले. आता ह्यातला कुठला सांगू ते मी विचार करते. तर सर्वप्रथम मी माझा रिग्रेट असा सांगेन की लहानपणापासून ते आत्तापर्यंत मी कधीच मी स्टेजवर जाऊन डान्स करणं किंवा ॲक्टिंग करण्याचं धाडस केलेलं नव्हतं. आणि मला आता गुरुकुल कॉलेजमध्ये येऊन खरंच पश्चाताप होतोय की जर मी तेव्हा केलं असतं तर आता मी अजून कॉन्फिडंट असती. पण हा स्टेज मला गुरुकुल कॉलेजने दिला आहे. पण त्याचबरोबर अजून एक पश्चाताप आहे, तो म्हणजे जेव्हा मी लहानपणी बोलायचे किंवा छोट्या मोठ्या स्टेजवर जाऊन बोलायचे तेव्हा खरंच खूप भीती वाटायची. कारण असं वाटायचं की अरे इतके सगळे लोक आहेत ते मला जज करणार आहेत, ते म्हणजे मला मागून नावंसुद्धा ठेवू शकतात किंवा काही थोडकेच असतात जे चांगलं बोलतात. पण आज मला इथे आल्यावर समजतंय की जे वाईट बोलतात त्यांचा विचार करण्यापेक्षा जे आपल्यासाठी कौतुकाने टाळ्या वाजवतात त्यांचा जास्त विचार केला पाहिजे. आणि खरंच मला असं वाटतं की मी त्यांचा विचार नको करायला हवा होता आणि मी स्वतःला अजून मोठ्या स्टेजवर न्यायला हवं होतं. थँक्यू सो मच. डेलीचं आपलं जे रुटीन आहे ते आपलं नेहमी चांगलं राहायला पाहिजे, हेल्दी राहायला पाहिजे. सो मी तरी असं सांगेन की टाईम मॅनेज ते केलं तर आपली हेल्दी लाईफस्टाईल राहील. आपल्याला वाटतं की जाऊ दे सोडून देऊया, पण ते सोडून न देता आणखी मोटिवेट होऊन आणखी पुढे आणखी कष्ट करून कसं आपण आणखी आपलं ध्येय गाठू शकतो याचा आपण विचार केला पाहिजे. आणि त्या ध्येयाकडे आपली वाटचाल समजून ठेवली पाहिजे. तिकडेच कष्ट केले म्हणजे अगदी शेवटपर्यंत. आणि शेवटला आपलं ध्येय मिळाल्यानंतर आपण जे कष्ट केले, आपल्याला ज्या माणसांनी सपोर्ट केलेला आहे त्यांची फक्त जाण ठेवली पाहिजे. कारण शेवटपर्यंत आपण जाऊनंतर आपल्याला जे सपोर्ट करणारी लोक असतात त्यांचा आपल्याला कधी कधी विसर पडतो, तर तो विसर पडला नाही पाहिजे. धन्यवाद. Best of
आजचा ब्लॉग एंड करणार आहे मी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कंटिन्युअसली 25 ते 26 दिवस ब्लॉगिंग केलेली आहे. 25 दिवस ब्लॉगिंग केलेली आहे आणि आता राहिलेत फक्त 5 दिवस. तर आपण कंटिन्युअसली ब्लॉगिंग करून 5 दिवस बाकी राहिले, म्हणजे 25 दिवस ब्लॉगिंग करून आपल्याला 5 दिवस आता राहिलेत आपला चॅलेंज पूर्ण होण्यासाठी. आणि सर्वात बेस्ट गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, की आपण कन्सिस्टन्सी ठेवली. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कोणत्याही गोष्टीकडून डिमोटिवेट झालो नाही. म्हणजे ना व्ह्यूज आले नाही म्हणून किंवा कोणी बघितलं नाही म्हणून कोणत्याच गोष्टीकडून आपण डिमोटिवेट झालो नाही. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे. आणि कॉन्फिडंटसुद्धा ह्या गोष्टीसाठी मी आहे की आजूबाजूला 1000 जरी लोकं असली, 10,000 जरी लोकं असली ना, तरी माझा आता कॉन्फिडन्स कधीच कमी होऊ शकत नाही. कारण की आय एम ॲब्सोल्युटली फाईन अँड लर्न अबाउट दिस पीपल्स. म्हणजे मी लोकांमध्ये बोलायला शिकलो आहे आता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट हा माझा स्वतःचा निर्णय मी स्वतःच्या दिशेने ठाम ठेवला म्हणून ते हे झालं आहे. आणि जर का तुम्ही हा चॅलेंज घेण्यासाठी तत्पर असाल तर तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा की मी हा चॅलेंज घेणार आहे. आणि अजूनसुद्धा माझ्याकडे कोणी मोठा पब्लिक नाही आहे सर, अजून तरी माझ्याकडे असा मोठा पब्लिक प्लेस नाही आहे. म्हणजे पब्लिक माझ्या मागे नाही आहे. माझे सबस्क्रायबर काही 232 का 33 आहेत. तरी पण मी स्वतः डिमोटिवेट होता स्वतःच्या जीवावरती काहीतरी करायचा प्रयत्न करतो आहे. तर काही स्वतःचं गर्व तर असणारच ना. हा बघा, हा आमचा स्टॉप आहे आणि मी स्टॉपच्या इथं आलो आहे आता संध्याकाळी 6 वाजता. तर मला भारी वाटतं आहे. मी ह्या ब्लॉगमध्ये कन्सिस्टन्सी ठेवली तर मला लय वाटतं आहे. मी सेलिब्रेशन करणार. म्हणजे 30 days 30 चॅलेंज कम्प्लिटेड म्हणून ते मी एक सेलिब्रेशन करणार. आणि तो सेलिब्रेशन मी दाखवणार सुद्धा तुम्हाला मी. तर गाईस, सपोर्ट करा भावाला. माझ्या कंटेंटला व्ह्यूज येत नाही आहेत, माफ करा. माझ्या कंटेंटमध्ये चुकी असेल, काही नाही काहीतरी चुकी असणार, पण समजून घ्या. छोटा भाऊ म्हणून समजून घ्या तुम्ही. आणि ब्लॉग नक्की बघा. काय चुकी असेल त्यांना कमेंट करून सांगा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या एक्सपिरियन्ससुद्धा मला शेअर करा. आणि तुमच्या दिशेने सुद्धा तुम्ही जर काय कॉन्टेंट क्रिएशन करत असाल किंवा तुमच्यासोबत किंवा तुम्हाला काय करूसं वाटत असेल तर मला म्हणजे माझ्यासोबत जर तुम्हाला काय करूसं वाटत असेल तर नक्की मला सांगा. आपण सोबत करू आणि सोबत ग्रो करू. तर माझा आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आहे मी. आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं ते नक्की सांगा. आजचा ब्लॉग शूट आणि फोटोशूट ह्याच गोष्टीचा होता. तर भेटू. Yeah.